ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर परिसरात आज नाना नानी पार्क आणि आरोग्य केंद्र उभारण्याच्या मागणीवरून मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पुलाखालील मोकळ्या जागेवर नाना नानी पार्क उभारावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खुसपे यांनी ठामपणे मांडली। या मागणीला भाजपनं देखील पाठिंबा देत त्याच ठिकाणी नाना नानी पार्क उभारण्याची मागणी केली। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनिल भोर तसंच स्थानिक नगरसेवक कणसे यांनी या जागेवर नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात यावं अशी भूमिका घेतली होती। त्यानुसार आज आरोग्य केंद्र उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा कंटेनर घटनास्थळी दाखल झाला होता। मात्र कंटेनर आल्यानंतर नगरसेवक शहाजी खुसपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या कंटेनरला अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकारामुळे ज्ञानेश्वर नगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंची समजूत काढली आणि काही वेळानंतर हा विरोध शांत झाला। मागील 20 दिवसापासून तुम्हाला गेल्या 20 दिवसापूर्वी पण घटना झालेली असेल की जे नाना नानी पार्क जे संत ज्ञानेश्वर नगर व डॉक्टर गंगाधर नगर मधील रहिवाशांसाठी एकमेव खेळण्याचं गार्डन होतं, जे 13 वर्ष धूळ खात पडलेलं होतं, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं। त्या गार्डनचा विकास करून त्या ठिकाणी लहान मुलांना गार्डन खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न चालू केले, त्यानंतर रातोरात स्थानिक लोकांनी म्हणजे स्थानिक नेत्या लोकांनी ज्या लोकांना इथे आरोग्य केंद्र करायचं त्यांनी रातोरात कुठल्याही पद्धतीची वर्क ऑर्डर कोणत्याही पद्धतीची परमिशन नसताना RMC कॉन्क्रीट डायरेक्ट गार्डन मध्ये ओतलं। त्या जागेची परमिशन आहे काय त्यांच्याकडे काही नाहीये। त्यानंतर आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कात होतो। त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं होतं की नक्कीच या विषया संदर्भात सगळ्यांबरोबर बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढू, त्याच्यानंतरच कोणती गोष्ट होईल ते आपण ठरवू असं आम्हाला 2 वेळा सांगितलं। त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीची त्यांनी बैठक घेतली नाही, काही नाही। आज अचानक या लोकांनी डायरेक्ट कंटेनर घेऊन आलेले आहेत आणि ते तिथे टाकतायत। आज आमचं आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर त्यांचं सुद्धा हे स्पष्ट मत आहे की आजच्याच कंटेनर टाका, हे असं आम्ही आजही कोणाला सांगितलेलं नाही। आम्ही कोणाला परमिशन अशी दिली नाही की आजच्याच तुम्ही अर्जंट मध्ये कंटेनर टाका असं आहे। तर या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी इथे कुठलाही आरोग्य अधिकारी PW खात्याचे कुठलाही अधिकारी इथे उपस्थित नाहीयेत, पण हे सत्तेच्या ताकदीच्या जोरावरती हे रेटायचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे। तुमच्या मागच्या बाजूला बघाल तर जवळपास अंबिकानगर, राजीव गांधी नगर आणि समोर बघाल तर ज्ञानेश्वर नगर, विजयनगर, त्यानंतर महात्मा फुले नगर हा सगळा स्लम एरिया आहे। 25,000 लोकसंख्येच्या परिसरामध्ये या केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे, त्यांना आरोग्याच्या सेवा उपलब्ध होणार आहेत। तुम्ही जे बघताय त्या ठिकाणी अत्यंत अवस्था वाईट होती। त्या ठिकाणाचं आम्ही आता त्याच्यामध्ये बदल करतोय। त्या ठिकाणाच्यामध्ये PCC झालेला आहे, त्या ठिकाणी स्वच्छता होते, बाजूचा नाला बंदिस्त होईल आणि त्या ठिकाणी ठाणे शहरामध्ये चांगला लौकिक असलेलं आरोग्य केंद्र येत्या 2 महिन्यात तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालेलं दिसेल। साहेब, त्या बाजूला शौचालय आहे, नाला आहे अशी देखील भावना व्यक्त होते आणि रस्ता देखील शौचालयाच्या मार्गातूनच तिथून जायला लागतंय। नाही, ऐका, ते जो शौचालयाचं तुम्ही म्हणताय तो शौचालय या ज्ञानेश्वर नगरच्या परिसरामध्ये पुरेशी युनिट आहे शौचालयाची, त्यामुळे त्या शौचालयाचा ज्ञानेश्वर नगर या विभागातले कुठल्याही लोकांच्याकडून वापर होत नाही आहे। काही वर्षापूर्वी ज्या ठिकाणी इकडे शौचालयाची कामं सुरू होती त्यावेळी ते पर्यायी केलेलं होतं, परंतु आता त्या शौचालयांचा वापर होत नाही। त्यामुळेच आम्ही ठरवलं की या ठिकाणी ही जागा पडलेली आहे, या ठिकाणी संध्याकाळच्या वेळात व्यसनी अंमली पदार्थांचं सेवन केलेली मुलं येतात, छेडछाड होते, तर या ठिकाणी आपण जागेचा कायापालट करूया। त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर आम्ही प्रस्ताव तयार केला। या ठिकाणी जागेचे आरोग्य विभागाकडून पंचनामे झाले, आरोग्य विभागाचं अप्रुव्हल आलं। आरोग्य विभागाने या ठिकाणी अभिप्राय दिलाय की आजूबाजूच्या 25,000च्या स्लममध्ये, झोपडपट्टीमध्ये आरोग्याच्या प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी कुठलंही आरोग्य केंद्र नाही आहे, तर ही जागा परफेक्ट आहे असा प्रशासनाचा अहवाल आहे आणि ते अप्रुव्हल पण आलेलं आहे। ते अप्रुव्हल आलं। आता हे जे तुम्हाला कंटेनर दिसतोय 600 स्क्वेअर फुटाचा हा केंद्र सरकारने ही योजना आणलेली आहे नागरी आरोग्य केंद्राची। याच्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत, डॉक्टर असतील, परिचारिका असतील, ह्या सगळ्या व्यवस्था आहेत। या ठिकाणी महिलांच्यासाठी वेगळी स्वतंत्र रूम असेल, प्रसाधनगृह असेल, अशा प्रकारे सुसज्ज
आरोग्य केंद्र या ठिकाणी होणार आहे. मला कोणावरही व्यक्तिगत टीका करण्यात आनंद नाही आहे किंवा मला याच्यात इंटरेस्टेड नाही आहे. नामदार एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने शांतपणे विकासाच्या दृष्टीने काम करत असतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारे कामाला सुरुवात केलेली आहे. मला कोणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल सांगायचं नाही आहे. परंतु तुम्हाला एक मी नक्की सांगू इच्छितो की तुम्ही आत्ताही आलेला आहात. यापूर्वी मला वाटतं बाईट घेतलेल्या होत्या, त्या ठिकाणाचं तुम्ही चित्रीकरण केलेलं आहे. परंतु 2 महिन्यांनी तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी याल त्याचवेळी तुम्ही सांगाल की या ठिकाणच्या परिसराचा 100% कायापालट झाला आहे आणि लोकांना अत्यंत उत्तम सुविधा या ठिकाणी मिळत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उपवन तलाव परिसरात बेकायदा दारू गांजाचं सेवन, आयुक्त महापौर दालनात बैठक होऊनही कारवाई नाही. ठाण्यातील आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या उपवन तलाव परिसरात बेकायदा दारू गांजाचं सेवन तसंच रात्री उशिरापर्यंत शोरमाच्या गाड्या लागत असल्याचं अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणलं आहे. या संदर्भात महापौर आणि पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक होऊनही अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी तसंच शिवसेनेच्या नगरसेविका परिषद सरनाईक यांनी शिवसेनेला आज घरचा आहेर दिलाय. प्रेमी युगल आणि सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ठाण्यातील उपवन तलाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे. उपवन तलावाच्या काठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी आता भव्य विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना देखील करण्यात आली आहे. मात्र हा परिसरात बेकायदा टपऱ्या तसंच शोरमाच्या गाड्यांनी वेढला आहे. याशिवाय या परिसरात गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या देखील वाढली असून यामुळे महिलांची सुरक्षा देखील धोक्यात आली असल्याची बाब शिवसेनेच्या नगरसेविका परिषद सरनाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली आहे. तसंच पालिका आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या दालनात बैठका होऊनही कारवाई झाली नाही. कारवाई का होत नाही आणि कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत कारवाई करणार नसाल तर विठ्ठल मूर्ती दुसरीकडे स्थलांतरित करा अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाला कारवाईचा वेळ वाढवण्याचे आदेश देऊनही कारवाई का केली नाही असा जाब महापौर पिंपळकर यांनी प्रशासनाला विचारलाय. तर रात्री 10 वाजेपर्यंत कारवाई करण्यात येते, त्याचा वेळ आणखीन वाढवण्यात येईल. तसंच कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलं आहे. अस्ताव्यस्त सुरू असलेली बेकायदा बांधकामं, तासनतास होणारी वाहतूक कोंडी यामुळे ठाणेकर मेटाकुटीला आले असतानाच महापालिका प्रशासनानं गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी कशी खड्ड्यातच गेलीये
याचं आणखीन एक भीषण वास्तव समोर आले. एकीकडे घोडबंदर रोडवर पंचतारांकित टॉवर्सच्या नळातून धोधो पाणी वाहत असताना या चकाचक वस्तीला लागून असलेल्या पाचवडपाडा, सागपाडा, उंबरवाडी पाडा येथील गावकऱ्यांची मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात निघालेल्या गावातील महिलांना डबक्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागतोय. आमचे हे हाल कधी संपणार असा आर्त सवाल येथील गावकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केलाय. नव्यानं विकसित होत असलेल्या घोडबंदर पट्ट्यात टोलेजंग इमारती उभ्या राहत असून कोट्यावधी रुपयांचे फ्लॅट्स विकले जात आहेत. तरण तलाव, मोठमोठी हॉटेल्स आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मुबलक पाणी असून एकीकडे श्रीमंती थाटाचं प्रदर्शन तर दुसरीकडे याच घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांमध्ये गरिबीचे चटके भूमिपुत्रांना सहन करावे लागत आहेत. वडवली पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर पाचवडपाडा, सागपाडा आणि उंबरबावडी पाडा असे 3 आदिवासी पाडे आहेत. सुमारे 700 लोकवस्ती असून येथील रहिवासी हे भूमिपुत्र आहेत. या पाड्यापासून जवळच ज्ञानगंगा कॉलेज आणि हावरे सिटीचा परिसर आहे. तेथे मुबलक पाणी असताना आदिवासी पाड्यात मात्र पिण्यासाठी पाणीही मिळत नाही अशी भयाण परिस्थिती आहे. घोडबंदरच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे बांधव हे भूमिपुत्र आहेत. स्वातंत्र्याला 78 वर्ष उलटली आहेत, तरीही अजून आम्ही पारतंत्र्यातच आहोत. सध्या उन्हाचे चटके बसत असताना भीषण पाणी टंचाईलाही सामोरं जावं लागतंय. घरात कपडे धुवायला देखील पाणी नाही. लवकरात लवकर ठाणे महापालिकेनं नवीन जलवाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा येथील आदिवासी बांधव वसंत गावित यांनी दिलाय. ठाणे महापालिकेनं 7 वर्षांपूर्वी घोडबंदरच्या आदिवासी पाड्यांमध्ये जलवाहिनी टाकली होती. पंपिंगद्वारे रहिवाशांना पाणी मिळत होतं. सकाळी 20 मिनिटे का होईना नळाला पाणी येत होतं. आता नळाला टिपूसही येत नाही. त्यामुळे नाईलाजानं पाचवडपाडा येथील ओढ्याच्या खड्ड्यांमधील दूषित पाणी आणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. पाड्यांमधील सुमारे 60 मुलं आणि मुली वसंतविहार येथील शाळेत जातात. मात्र अनेकदा शाळेला दांडी मारून त्यांना खड्ड्यातील पाणी आणावं लागतं. ठाण्यातील गजबजलेल्या चरई परिसरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनेनं खळबळ. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील चरई परिसरात असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काल मध्यरात्री चोरीची घटना घडलीय. हा चोर तब्बल 8 मिनिटं दुकानाचं शटर तोडत होता. मात्र तरी देखील त्याच्यावर कोणाचीही नजर पडली नसून मागील काही दिवसांपूर्वी याच चरई भागात एकाच रात्री तब्बल 4 ते 5 दुकानात चोरीची घटना घडली होती. यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या रात्रीच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या चोराने या दुकानातून मोठ्या प्रमाणात पैसे आणि काही सामान चोरी केल्याचंही दिसून आले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही सध्या समोर आला असून नौपाडा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.